गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण SYBAचा स्पेशल पेपर 1 मध्ययुगीन भारत सुलतान कालखंड यातील प्रकरण 4 शेवटचा उपघटक पाहणार आहोत. तो म्हणजे बहामनी साम्राज्य. या बहामनी सत्तेचा ऱ्हास आणि बहामनी साम्राज्याचे विघटन याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आता बहामनी सत्तेची स्थापना कोणी केली असा जर MCQसाठी प्रश्न आला तर त्याचं उत्तर असेल हसन गंगू अथवा अल्लाउद्दीन हसन बहामनी. म्हणजे अल्लाउद्दीन हसन बहामनी हा पर्याय असेल तर त्याला तो योग्य पर्याय म्हणून निवडायचा. अल्लाउद्दीन हसन बहामनी म्हणजेच हसन गंगू. ओके, थोडक्यात अल्लाउद्दीन हसन बहामनी उर्फ हसन गंगू यांनी 1347 बहामनी सत्तेची स्थापना केली. या बहामनी सत्तेची 2 राजधानी होत्या. पहिली राजधानी गुलबर्गा ही होती. 1347 ते 1425 या बहामनी साम्राज्याची गुलबर्गा ही राजधानी होती. तर 1425 ते 1527 ही राजधानी बिदर येथे हलविण्यात आली. बहामनी साम्राज्याची राजभाषा कोणती असा जर MCQसाठी प्रश्न विचारला तर मराठी ही राजभाषा होती. आणि शासनाचा प्रकार कोणता होता? शासन प्रकार राजतंत्र, म्हणजेच राजशाही पद्धतीने राज्यकारभार चाललेला होता. ओके, आता दक्षिण भारतातील पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत म्हणून बहामनी सत्तेचा उल्लेख केला जातो. अर्थात तुघलक घराण्यातील महमद तुघलकच्या कालखंडामध्ये दक्षिण भारतात 2 स्वतंत्र राजवटी उदयास आलेल्या होत्या. त्यापैकी एक होती बहामनी सत्ता की जी इस्लामी सल्तनत म्हणून ओळखली जाते. तर दुसरी जी सत्ता होती किंवा उदयास आलेली होती ती विजयनगरची हिंदू राजवट. आता दक्षिण भारतामध्ये पहिली स्वतंत्र इस्लामी सल्तनत कोणाच्या कालखंडात निर्माण झाली किंवा कोणत्या सुलतानाच्या कालखंडात निर्माण झाली तर महमद तुघलकच्या कालखंडात. बहामनी सत्तेचा उदय केव्हा झाला? 1347. या बहामनी सत्तेच्या कालखंडामध्ये एकूण 18 सुलतान होऊन गेले. जवळजवळ 175 वर्षे त्यांची राजवट होती. बहामनी राज्याचा अंतिम शासक म्हणून कलील उल्लाह यांचा उल्लेख केला जातो. आणि त्यानंतर 5 तुकडे पडलेले आहेत. त्या 5 शाही राजवटी कोणत्या हे पाहण्यापूर्वी प्रथम आपण बहामनी सत्तेचा ऱ्हास कशा प्रकारे झालेला आहे हे आपण पाहणार आहोत. ओके, आता बहामनी सत्तेच्या ऱ्हासाची जी वेगवेगळी अशा प्रकारची कारणं आहेत ती कारणं कोणत्या प्रकारची आहेत त्या आता इथे आपण पाहणार आहोत. ओके, आता
बहामनी सत्तेच्या ऱ्हासाचं पहिलं जे कारण आहे की बहामनी राजवटीतील हे सर्व सुलतान जे 18 सुलतान होऊन गेले ते धर्मवेडे होते. म्हणजे त्यांचा धर्मांधपणा हा बहामनी सत्तेच्या ऱ्हासास मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरलेला घटक आहे. या बहामनी राजवटीच्या कालखंडामध्ये जे सुलतान होऊन गेले, जे शासनकर्ते होऊन गेले ते धर्मवेडे होते, धर्मांध होते. त्यांनी हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केले, हिंदूंचा छळ केला. या बहामनी सुलतानांच्या धर्मवेडेपणामुळे दक्षिणेतील हिंदू जनतेचे त्यांना सहकार्य मिळाले नाही. हिंदूंच्या सहकार्याच्या अभावी अखेर बहामनी सत्तेचा ऱ्हास झाला आणि थोड्याच कालावधीत बहामनी साम्राज्याची 5 तुकडे पडलेले आपल्याला दिसून येतात. दुसरं बहामनी सत्तेच्या ऱ्हासाचं दुसरं जे कारण आहे ते म्हणजे दुर्बल शासक. बहामनी सत्तेच्या कालखंडात एकूण 18 सुलतानांनी राज्य केले. या 18 सुलतानांपैकी अनेक सुलतान चैनी विलासी वृत्तीचे होते. चैन विलासी वृत्तीमुळे ते दुर्बल बनलेले दिसून येतात आणि त्यांच्या दुर्बलतेचाच फायदा इतर अनेक सरदारांनी, अमीरांनी, अधिकाऱ्यांनी घेतलेला आपल्याला दिसतो. दुर्बल राज्यकारभारामुळे अर्थातच त्यांचा दबदबा निर्माण झाला नाही किंवा दरारा निर्माण झाला नाही आणि त्यामुळे त्यांच्या दुर्बलतेमुळे भ्रष्ट राज्यकारभार निर्माण झाला, लाचलुचपत निर्माण झाली, अस्थिरता निर्माण झाली किंवा विस्कळीतपणा निर्माण झाला आणि या विस्कळीतपणातूनच अखेर बहामनी सत्तेचा शेवट झालेला दिसतो. एकंदरीत बहामनी सत्तेचे सुलतान चैनी विलासी वृत्तीचे असल्यामुळे, व्यसनी असल्यामुळे अर्थातच ते दुर्बल बनले होते आणि या दुर्बलतेचा फायदा घेऊन अनेक सरदारांनी आपली स्वतंत्र राजवट स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच बहामनी सत्तेचा शेवट होऊन या साम्राज्याचे विघटन झालेले आपल्याला दिसून येते. बहामनी सत्तेच्या ऱ्हासाचं तिसरं जे कारण आहे ते म्हणजे अमीरांचा प्रभाव. बहामनींच्या अकार्यक्षमतेचा किंवा सुलतानांच्या चैनी विलासी वृत्ती आणि दुर्बलतेचा अनेक अमीरांनी गैरफायदा घेतला. त्यांनी संधी मिळताच आपल्या स्वतंत्र राज्याची निर्मिती केली आणि त्यामुळेच 175 वर्षानंतर बहामनी सत्तेचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो. चौथं जे कारण आहे ते म्हणजे दख्खनी परकीयवाद. इथे दख्खनी झालं तर दख्खनी दख्खनी परकीयवाद. आता बहामनी साम्राज्यात दख्खनी मुस्लिम व अफाकी म्हणजेच परकीय मुस्लिम हे 2 गट होते. आता बघा, बहामनी राज्याच्या कालखंडात कोणते 2 गट होते तर दख्खनी मुस्लिम
आणि अफाकी. अफाकी म्हणजेच परकीय मुस्लिम. तुम्हाला MCQसाठी अफाकी म्हणजे काय? तर अफाकी म्हणजे परकीय मुस्लिम. व्हॉट इज मीन बाय अफाकी? अफाकी म्हणजे काय? परकीय मुस्लिम. ओके. आता बघा, दख्खनी मुस्लिम आणि अफाकी म्हणजेच परकीय मुस्लिम असे 2 गट होते. आणि विशेष म्हणजे या 2 गटात प्रचंड सत्ता स्पर्धा, द्वेष, वैमनस्य होते, मत्सर होता. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे थोडक्यात एकी संघटन नव्हतं. त्यामुळे बहामनीमध्ये एक प्रकारची दुफळी निर्माण झाली, संघर्ष निर्माण झाला. या 2 गटातील मतभेदांमुळे बहामनी राज्य याचा हळूहळू शेवट होऊ लागलेला आपल्याला दिसतो. थोडक्यात या 2 गटातील संघर्षामुळे गृहकलहानेच बहामनीचे प्रचंड नुकसान होऊन बहामनी सत्तेचा शेवट झालेला दिसतो आहे आपल्याला. 5वं जे कारण आहे ते म्हणजे दरबारातील कट कारस्थाने. बहामनींचा दरबार कट कारस्थानांचा जणू काही अड्डाच बनलेला होता. या कट कारस्थानांना अनेक अधिकारी बळी पडलेले होते. फॉर एक्झाम्पल महम्मद गवान. आता बघा की या बहामनी साम्राज्यातील सुलतानांनी या कट कारस्थानामुळे अक्षरशः स्वतःचा जीवही गमावलेला दिसतो. महम्मद गवानसारख्या प्रामाणिक, निष्ठावंत व चारित्र्यसंपन्न मंत्र्याचाही या कट कारस्थानामुळे बळी पडलेला आपल्याला दिसतो. त्यामुळेच एकसंघ बहामनी राज्य टिकू शकले नाही किंवा त्याचा शेवट होऊन बहामनी सत्तेची 5 शकलं उडालेली आपल्याला दिसत आहेत. शेवटचं कारण बघायचं, एककेंद्री राज्य. एककेंद्री राज्य म्हणजे काय? तर बहामनी साम्राज्यातील सुलतानांच्या हाती संपूर्ण राज्यकारभाराचे केंद्रीकरण झाले. म्हणजेच एककेंद्री राज्यकारभारामुळे अर्थातच बहामनी सत्तेचा शेवट घडून आलेला दिसतो. कारण सर्व सत्ता सुलतानाच्या हाती केंद्रित झालेली असल्याने सुलतान कर्तबगार होता तोपर्यंत ते राज्य सुरक्षित होते. म्हणजेच जोपर्यंत सुलतान कर्तबगार असेल तरच राज्य सुरक्षित असते. जणू काही हे सूत्रच होते. महम्मद गवानचा अपवाद वगळता संपूर्ण बहामनी राज्यात हेच चित्र होते. त्यामुळेच नंतरच्या दुर्बल शासकांच्या काळात बहामनी राज्याचा वेगाने ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतोय. थोडक्यात बहामनी सत्तेच्या कालखंडात सुलतानाच्या हाती सत्तेचं जे केंद्रीकरण झालेलं होतं त्यामुळे ज्यावेळेस सुलतान अकार्यक्षम निघाले त्यावेळेस अर्थातच राज्यकारभारात विस्कळीतपणा निर्माण झाला, भ्रष्टाचार निर्माण झाला आणि त्यातूनच बहामनी सत्तेचा शेवट झालेला आपल्याला दिसून येतो. थोडक्यात बहामनींनी किंवा बहामनी साम्राज्यातील सुलतानांनी प्रजेच्या हिताकडे फारसे लक्ष दिले नाही. तसेच हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले.
याचा परिणाम म्हणून जनतेच्या सहकार्याच्या अभावी थोड्याच कालावधीत बहामनी साम्राज्याचा ऱ्हास झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु असे असले तरी या बहामनी सत्तेच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात फारसी भाषेतून लिखाण झालेले आपल्याला दिसून येते. अनेक ग्रंथांची निर्मिती झालेली दिसते. सुफी पंथ, नाथ पंथ, महानुभव पंथ, वारकरी पंथाच्या विचारांचाही प्रभाव याच काळात निर्माण झालेला आपल्याला दिसतोय. अर्थात बहामनी सुलतानांनी या संप्रदायांना कुठल्याही प्रकारचा आश्रय दिलेला नाही, हेही तितकंच सत्य आहे. साहित्याप्रमाणेच या काळात कला स्थापत्यातही मोठ्या प्रमाणात भर पडलेली दिसते. भव्य दिव्य कलाकुसर केलेले राजवाडे, मिनार, मनोरे, कबरी, दर्गे, गड किल्ले यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. एकंदरीत बहामनी सत्तेच्या ऱ्हासास जे 6 कारणं जबाबदार आहेत त्यातील आपण धर्मवेडे सुलतान बघितले की सुलतान कसे होते, धर्मांध होते, हिंदूंचा छळ केला, त्यामुळे हिंदूंचे सहकार्य मिळाले नाही आणि त्यातूनच बहामनी सत्तेचा शेवट झाला. विलासी किंवा दुर्बल शासक सुलतान हे कसे होते, चैनी विलासी वृत्तीचे असल्यामुळे त्या अर्थातच दुर्बल बनले आणि त्यामुळे सत्तेचा शेवट बघितला. सुलतान दुर्बल निघाल्यामुळे त्याचा फायदा कोणी घेतला, अमीरांनी घेतला. या अमीरांनी जी त्यांना सत्ता किंवा जी त्यांना जबाबदारी दिली होती त्या प्रांतावर त्यांनी स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतंत्र राजवटी निर्माण केलेल्या दिसतात. दख्खनी परकीयवाद, आत्ताच आपण बघितलेले दख्खनी परकीयवाद म्हणजे काय, दख्खनी मुस्लिम व अफाकी म्हणजेच परकीय मुस्लिम असे 2 गट पडले आणि त्यांचा द्वेष मत्सर जो होता त्यातून बहामनी सत्तेचा ऱ्हास झालेला दिसतो. कट कारस्थाने, दरबारामध्ये मोठ्या प्रमाणात जे कट कारस्थाने झाले होते त्यामुळे महमद गवान आणि काही सुलतान त्यास कसे बळी पडलेत हे आपण बघितलं. एक केंद्रीय राज्य म्हणजे सुलतानाच्या ती सत्ता जी एकवटलेली होती, परंतु जोपर्यंत सुलतान कार्यक्षम होते तोपर्यंत बहामनी साम्राज्याचा विस्तार झाला. परंतु सुलतान अकार्यक्षम निघाल्यानंतर मात्र हळूहळू बहामनी सत्तेच्या ऱ्हासास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. आता आपण बहामनी साम्राज्याचे जे विघटन झाले, जी 5 तुकडे पडलेली होती ती कशा प्रकारे ते आपण बघणार आहोत. इथे आपल्याला जी 5 शकलं उडालेली आहेत त्या 5 शाही राजवटी कोणत्या आहेत, त्यांचा जो प्रादेशिक भाग आहे, भूभाग आहे तो कोणता आहे ते इथे आपण पाहणार आहोत. इथे आपल्याला जे दिसतंय बघा, विजापूर, बरोबर आहे. त्यानंतर हे दिसतंय ते बिदर, हे दिसतंय गोवळकोंड्याचा भाग, अहमदनगर आणि वऱ्हाड. ओके, म्हणजे विजापूर, बिदर, गोवळकोंडा, अहमदनगर आणि वऱ्हाड. इथे हा जो ऑरेंज कलरचा सगळा भाग दिसतोय ते विजयनगरचं हिंदूंचं साम्राज्य आहे आणि हे सगळं बहामनींचं साम्राज्य होतं. बहामनी साम्राज्याची शक्ल जी उडाली आहेत, जी 5 तुकडे झालेले आहेत आणि त्यांचा जो भूभाग आहे तो इथे आपल्याला दिसतोय. परत बघा, विजापूर, बिदर,
गोवळकोंडा, अहमदनगर आणि वराड. ओके. आता आपल्याला बघायचं आहे की ही जी 5 शकलं उडालेली होती, त्या 5 शाही राजवटी, त्यांची राजधानी, संस्थापक कोण होते आणि ती राजवट केव्हा स्थापन झाली, तिचा शेवट किंवा ऱ्हास म्हणजेच अस्त कोणत्या वर्षी झाला, किंवा त्या राजवटी कोणी जिंकून घेतल्या, याविषयी आपण आता थोडक्यात पाहणार आहोत. बघा, बहामनी सत्तेची जी 5 शकलं उडालेली आहेत, त्या 5 शाही राजवटी म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही. ओके. बहामनी सत्तेचे एकूण किती शकलं उडाली किंवा तुकडे पडले, तर 5. त्या 5 शाही राजवटी कोणकोणत्या, किंवा बहामनी सत्तेचे विभाजन झाल्यानंतर खालीलपैकी कोणती राजवट स्वतंत्र झालेली होती. मग वेगवेगळे पर्याय दिले जातील. त्यामध्ये मोगल राजवट किंवा मराठी सत्ता किंवा राजपूत सत्ता, ब्रिटिश सत्ता आणि निजामशाही. निजामशाही पर्याय असेल तर निजामशाहीला टिक, आदिलशाही असेल तर आदिलशाहीला, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही यापैकी एक असेल तर त्याला तिथे बरोबरची म्हणून खूण करायची, टिक मार्क करायची. आता या ज्या 5 शाही राजवटी होत्या त्यामध्ये आपण पहिली बघणार आहोत निजामशाही. या निजामशाहीचा संस्थापक कोण आहे, मलिक अहमद. ओके. कोण आहे संस्थापक, मलिक अहमद. MCQसाठी मलिक अहमदने खालीलपैकी कोणती सत्ता किंवा राजवट स्थापन केली. मग तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिले जातील. त्या पर्यायापैकी निजामशाही या पर्यायावर टिक करायची. मग मलिक अहमदने निजामशाही राजवट कोणत्या वर्षी स्थापन केली, 1490. या निजामशाहीची राजधानी कोणती होती, अहमदनगर. अहमदनगर ही राजधानी खालीलपैकी कोणत्या शाही राजवटीची होती, तर निजामशाही. ओके. किंवा निजामशाहीची राजधानी कोणती, वेगवेगळे पर्याय दिले जातील तर त्यामध्ये अहमदनगर. ओके. आता या अहमदनगरच्या निजामशाहीचा शेवट कोणत्या वर्षी झाला, 1637. किंवा 1637मध्ये खालीलपैकी कोणत्या शाही राजवटीचा शेवट झाला, वेगवेगळे पर्याय दिले जातील त्यामध्ये निजामशाही. ओके. ही निजामशाही कोणी जिंकून घेतली, तर मोगल बादशहा शहाजहान. मोगल बादशहा शहाजहानने खालीलपैकी कोणती शाही राजवट जिंकून घेतली, तर त्या पर्यायामध्ये निजामशाहीला टिक मार्क करायचं. ओके. लक्षात आलं. मलिक अहमदने 1490मध्ये निजामशाही राजवट स्थापन केली. या निजामशाही राजवटीची राजधानी अहमदनगर होती. शहाजहानने 1637मध्ये ही निजामशाही राजवट संपुष्टात आणली, जिंकून घेतली. अहमदनगर हे शहाजहानने मोगल साम्राज्यात विलीन केलं. किंवा शहाजहानने अहमदनगर किंवा अहमदनगरची निजामशाही कोणत्या वर्षी आपल्या साम्राज्यात विलीन केली, 1637. किंवा अहमदनगरची निजामशाही खालीलपैकी कोणत्या बादशहाने मोगल साम्राज्यात विलीन केली, तर त्या पर्यायामध्ये
शहाजहान. ओके. आता आपल्याला 2 नंबरचं आदिलशाही बघायचं आहे. बघा, आदिलशाहीची राजधानी विजापूर, म्हणूनच त्याला विजापूरची आदिलशाही म्हणतात. विजापूरच्या आदिलशाहीचा संस्थापक कोण? युसूफ आदिलशाह. कोण? युसूफ आदिलशाह. युसूफ आदिलशहाने खालीलपैकी कोणती राजवट स्थापन केली? तर अर्थातच विजापूरची आदिलशाही. केव्हा स्थापन केली? 1490मध्ये. विजापूरच्या आदिलशाहीचा शेवट कोणी केला? औरंगजेबाने. केव्हा केला? 1686मध्ये. म्हणजेच खालीलपैकी कोणत्या बादशहाने विजापूरच्या आदिलशाहीचा शेवट केला? तर औरंगजेब बादशहाने. ओके. आता आपण 3 नंबरला गोवळकोंड्याची कुतुबशाही बघणार. कुतुबशाही ही शाही राजवट आहे. त्याची राजधानी कोणती? गोवळकोंडा. आता गोवळकोंड्याची कुतुबशाही ही राजवट कोणी स्थापन केली? तर सुलतान कुली उर्फ खवास खान. म्हणजे सुलतान कुली उर्फ खवास खानने कोणती शाही राजवट स्थापन केली? तर गोवळकोंड्याची कुतुबशाही. ओके. केव्हा स्थापन केली? 1512मध्ये. तिचा शेवट कधी झाला? 1687. म्हणजेच आदिलशाहीचा शेवट केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी 1687मध्ये गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीचा देखील शेवट झाला. कोणी केला? औरंगजेबाने. म्हणजेच औरंगजेबाने 1687मध्ये गोवळकोंड्याची कुतुबशाही आपल्या साम्राज्यात विलीन केली. ओके. आता 4 नंबरला इमादशाही बघायचं. जी राजधानी काय कोण आहे? वऱ्हाड, एलिचपूर. ओके. वऱ्हाडच्या इमादशाहीचा संस्थापक जो आहे तो फतुल्ला इमाद उल मुल्क. फतुल्ला इमाद उल मुल्क याने कोणती राजवट स्थापन केली ती? तर वऱ्हाड येथील इमादशाही. ओके. केव्हा स्थापन केली? 1486. तिचा अस्त केव्हा झाला? 1574. इमादशाहीचा 1574मध्ये शेवट कोणी केला? मुर्तजा निजामशाह. कोणी केला? मुर्तजा निजामशाह. आता शेवटचा आपण बघणार आहोत बरीदशाही. बरीदशाहीची राजधानी बिदर. बिदरची बरीदशाहीचा संस्थापक कासिम बरीद. कासिम बरीद याने कोणती मुस्लिम राजवट स्थापन केली? तर बिदरची बरीदशाही. केव्हा? 1490मध्ये. या बिदरच्या बरीदशाहीचा शेवट 1619मध्ये झालेला दिसतोय. कोणी केला? तर इब्राहिम आदिलशाह दुसरा. इब्राहिम आदिलशाह दुसऱ्याने खालीलपैकी कोणत्या राजवटीचा शेवट केला? तर बिदरची बरीदशाही. हे इथे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ओके. आता बघा, आपल्याला प्रामुख्याने आत्तापर्यंत आपण जे बघितलेले आहे त्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे की बहामनी सत्तेचा संस्थापक आपण कोण बघितलं आहे? अल्लाउद्दीन हसन बहामनी उर्फ हसन गंगू. करेक्ट. बहामनी सत्तेची स्थापना केव्हा झाली? 1347. बहामनी सत्तेची राजभाषा कोणती? वेगवेगळे पर्याय असतील. संस्कृत, मराठी, फारसी, तुर्की, उर्दू वगैरे. तर राजभाषा म्हणून कोणत्या भाषेला दर्जा प्राप्त झालेला होता? राजाश्रय मिळालेला होता?
मराठी. मराठी ही राजभाषा होती. आणि बहामनी सत्तेची राजभाषा कोणती? तर मराठी. ओके. आता बघा, हसन गंगूने गुलबर्गा ही राजधानी बनवलेली होती, राईट. आणि हसन गंगूनेच मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिलेला होता. गुलबर्गा ही राजधानी 1347 ते 1425पर्यंत होती. परत नीट बघा. आता गुलबर्ग्यानंतर बिदर ही जी राजधानी 1425 ते 1527 झाली. म्हणजेच गुलबर्गा येथून बिदर येथे जी राजधानी हलवली ती कोणी हलवली? शहाबुद्दीन अहमद प्रथम याने. थोडक्यात शहाबुद्दीन अहमद प्रथम याने राजधानी गुलबर्गाऐवजी बिदर येथे हलवली. बरोबर आहे. बिदरचं नवं नाव काय दिलं गेलं? मुहम्मदाबाद. काय? बिदरचं नवे नाव काय दिलं गेलं? राजधानी हलवल्यानंतर नवं नाव काय दिलं? मुहम्मदाबाद. ओके. आता बहामनी सत्तेचा अंतिम शासक कोण? कलील उल्लाह. आणि त्यानंतर 5 तुकडे झालेले. थोडक्यात 175 वर्षे जवळजवळ राज्य केलं. 18 सुलतान होऊन गेले. आणि बहामनी सुलतानांच्या दुर्बलतेमुळे या बहामनी साम्राज्याचे 5 तुकडे पडले. त्या 5 शाही राजवटी म्हणजे अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वराड म्हणजेच एलिचपूरची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही. अशा पद्धतीने आपण बहामनी सत्तेच्या ऱ्हासाची कारणे आणि बहामनी साम्राज्याचे विघटन कशा प्रकारे झाले याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे. इथे आपला स्पेशल पेपर 1 DSC 1A मध्ययुगीन भारत सुलतान कालखंड याचा सिलॅबस पूर्ण झालेला आहे. या मध्ययुगीन भारत सुलतान कालखंड याविषयी कुठल्याही प्रकारची शंका आली तर मला तुम्ही फोन करायचा आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहेच. परत एकदा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेऊन ठेवायचा आहे. तो म्हणजे 94 23 78 46 22. केव्हाही तुम्ही मला फोन करू शकतात. तुमचे स्वागतच आहे आणि तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. अर्थात आपण पहिल्या प्रकरणापासून तर 4थ्या प्रकरणापर्यंत MCQ कशा पद्धतीने असतील याही विषयी आपण चर्चा करणारच आहोत. आता आपण थांबूया.